नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 22 जुलै 2026 आणि आज आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या आहेत. तत्पूर्वी संगम घेऊन आलेला आहे तुमचं अधिकारी होण्याचं जे स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात त्यासाठी नवीन बॅच आलेली आहे. तर संगम स्पर्धा परीक्षा घेऊन आलेले MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी ही बॅच असणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला ही बॅच भेटून जाईल अगदी मुबलक दरामध्ये. त्यासोबतच दिल्ली येथे UPSCला शिकवणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांकडून तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे. तर तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही नक्की संगमला भेट देऊ शकता. तर चालू करूया आपल्या आजच्या घडामोडी. तत्पूर्वी पाहणार आहोत की आजचा दिन विशेष काय 22 जुलै 2026ला यापूर्वी काय झालेलं आहे. तर राष्ट्रीय ध्वज अंगीकरण दिवस आहे आज. आपल्या भारताचा जो राष्ट्रध्वज आहे, आपला जो तिरंगा आहे, याचं आपण काय केलं होतं, अंगीकरण केलं होतं. म्हणजे ह्या झेंड्याला स्वीकृती दिली होती की ह्या आजच्या दिवसापासून हा आपला काय असणार आहे, राष्ट्रीय ध्वज असणार आहे. तर 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने पिंगली व्यंकटय्या यांनी डिझाईन केलेला तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारलेला आहे. पिंगली व्यंकटय्या यांनी जो डिझाईन केलेला तिरंगा होता आपला, तो आपण राष्ट्रध्वज म्हणून काय केलेला आहे, स्वीकारलेला आहे. तसेच चंद्रयान 2 2019 मध्ये जी मोहीम झालेली होती, श्रीहरिकोटा येथून काय झालं होतं, त्याचं प्रक्षेपण झालं होतं. आणि त्यानंतर आहे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती 22 जुलै. त्यानंतर पाहता आपली पहिली बातमी काय सांगितलेली आहे की RBIच्या निर्णयाने डॉलरचा पाऊस, फॉर्म्युला हिट 2.72 अब्ज डॉलर तिजोरीत जमा झालेले आहेत. म्हणजे RBIचा जो निर्णय आहे यामुळे कशा प्रकारचा पाऊस पडलाय तो पाहूता. परदेशातून अधिक परकीय चलन भारतात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरू केलेला विशेष फॉर्म्युला यशस्वी ठरताना दिसत आहे. तर कुठला फॉर्म्युला आहे, तर स्वॅप योजनेमुळे, कुठल्या स्वॅप योजनेमुळे 8 जून ते 17 जुलै या अवघ्या 1.5 महिन्याच्या कालावधीत भारतात 20.72 अब्ज डॉलर इतका परकीय चलनाचा ओघ आलेला आहे. म्हणजे जे परकीय चलन आहे किंवा जे बाहेरील कंट्रीजचं किंवा देशांचं जे चलन आहे ते आपल्या भारतामध्ये आलेलं आहे. जागतिक बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर परकीय चलनाचा साठा मजबूत करण्यासाठी आणि परदेशी भांडवलाला प्रोत्साहन देण्यासाठी RBIने 5 जून रोजी ही विशेष योजना जाहीर केलेली आहे. कुठली, स्वॅप ही योजना त्यांनी काय केलेली आहे, 5 जून रोजी जाहीर केलेली आहे. त्यानंतर या योजनेला सातत्याने चांगल्या प्रतिसाद मिळत आहे असं ते म्हणत आहेत. नंतर AFCANR बी ठेवींसाठी ही योजना 30 सप्टेंबर, तर OFCB आणि ECB साठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. मग आता परकीय चलन म्हणजे परराष्ट्राचं चलन. आता आपल्या भारतामध्ये ज्या प्रकारे आपलं रुपया आहे किंवा आपली रुपी हे काय आहे, आपलं चलन आहे, अशा प्रकारचं ज्याला आपण रुपीज म्हणतो. तसंच मग परकीय देशांचं किंवा परक्या देशाचं किंवा बाहेरच्या देशांचं जे चलन आहे ते आपल्या देशामध्ये आणणं गरजेचं का आहे किंवा कशासाठी ते आपल्या देशामध्ये आलं पाहिजे. तर तत्पूर्वी पाहूता, परकीय चलन म्हणजे काय, तर एका देशाच्या चलनाचा दुसऱ्या देशाच्या चलनात होणारा विनिमय. आता विनिमय म्हणजे काय, तर देवाणघेवाण. कसं, देवाणघेवाण. तर यामध्ये ही विनिमयाची देवाणघेवाण कशी असते की कुठल्याही वस्तू किंवा सेवेच्या प्रती दुसरी वस्तू किंवा सेवा पुरवणे असा त्याचा अर्थ होत असतो. विनिमयाचा अर्थ काय होत असतो, एका सेवेच्या बदल्यात दुसरी सेवा देणे म्हणजे विनिमय, अर्थात देवाणघेवाण. जागतिक स्तरावर प्रत्येक देशाचे चलन वेगळे असते. परकीय चलनाची गरज प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापार, परदेश प्रवास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जागतिक गुंतवणुकीसाठी काय असते, भासत असते. आंतरराष्ट्रीय व्यापार, परदेश प्रवास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जागतिक गुंतवणूक. आता आपण जर एखाद्या देशात फिरायला गेलो, समजा तुम्ही गेले
अमेरिकेला. तिथल्या एअरपोर्टवर तुम्ही उतरले, तुम्ही घेऊन कुठले पैसे जाणार? तुमच्यासोबतचे देशातले तुमची ज्याच्यावर गांधीजीचा फोटो आहे ते पैसे घेऊन जाणार. पण तुम्ही जेव्हा अमेरिकेमध्ये पोहोचाल तेव्हा तुम्ही तुमचे पैसे त्यांच्या ह्याच्यामध्ये काय होणार? रूपांतरण होणार, म्हणजे तुमची रुपी त्यांच्या चलनामध्ये कन्व्हर्ट होणार आणि जितके पैसे होतील तितके तुम्हाला तिथे भेटून जात असतात. मग काय होत असतं की एकाच्या जागी त्याच किमतीची तुम्हाला किंवा त्याच आकड्याचे तुम्हाला पैसे भेटत असतात. आंतरराष्ट्रीय व्यापार, आयात निर्यात, इंटरनॅशनल लेवलवर आपण जेव्हा बिझनेस करत असतो तेव्हा या परकीय चलनाची काय असते? आपल्याला गरज भासत असते. जगातील सर्व देश सर्वच वस्तूचे उत्पादन स्वतःच्या देशात करू शकतो अशातला काही भाग नाही. जसं की भारताला कच्च्या तेलाची गरज बाहेरच्या देशाकडून भासत असते. त्यानंतर जे आखाती देशांमधून आपण तेल घेतो किंवा मग इतर कुठल्या देशाकडून एखादी वेगळी वस्तू घेत असेल, आपल्या भारतात सगळ्याच गोष्टी बनतच असतील अशातला काही भाग नाही ना. आपण इराण झालं, इराक झालं, यांच्याकडून आपण कच्चं तेल विकत घेतो, तेल विकत घेत असतो. तसंच आपल्या देशातून सुद्धा बाहेरच्या देशांमध्ये माल जात असेल किंवा मालाची आयात निर्यात होत असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तू खरेदी करताना किंवा विकताना समोरच्या देशाच्या चलनाचे पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. त्यांनी काय सांगितलेलं आहे की जेव्हा आयात निर्यात होती किंवा इंटरनॅशनल लेवलवर बिझनेस होतो, जसं की आखाती देशांकडून आपल्याला तेल येत असतं, तेव्हा ह्या वस्तू खरेदी करत असताना किंवा विकत असताना समोरच्या देशाच्या चलनात, म्हणजे की समोरच्या देशाचा जो समोरचा देश आहे ज्याच्यासोबत आपण बिझनेस करत आहोत याच्या चलनात पैसे द्यावे लागतात किंवा घ्यावे लागतात. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला ते पैसे द्यावे, आपले पैसे त्यांना त्यांच्या रूपात द्यावे लागतात आणि त्यांचे पैसे आपल्याला आपल्या पद्धतीने घ्यावे लागतात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांना त्या त्या देशातील स्थानिक चलनाचा खर्च भागवण्यासाठी परकीय चलनाची गरज भासत असते. मी आता सांगितलं जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशाच्या एअरपोर्टवर जाता किंवा दुसऱ्या देशात फिरायला जाता, राहायला जाता, तेव्हा काय होत असतं की तिथे तुमचं चलन बदललं जातं. चलन म्हणजे की तुमच्या जवळची जी रुपी आहे किंवा तुमच्या जवळचं जे वित्त आहे, पैसा आहे, तो त्या कंट्रीच्या नुसार बदलत असतो. यानंतर विदेशी गुंतवणूक, परदेशी कंपन्यांना आपल्या देशात कारखाने, व्यवसाय सुरू करायचे असल्यास तेथील गुंतवणूक परकीय चलनात येते. एखादी कंपनी आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्ट करत आहे किंवा तिचा व्यापार म्हणा किंवा त्यांचा उद्योग आपल्या भारतामध्ये बसवत आहेत किंवा निर्माण करत आहेत, तेव्हा हा व्यवसाय सुरू करताना तेथील जी गुंतवणूक असते ती कशी येत असते? परकीय चलनात येत असते. म्हणजे त्यांच्याकडून काय येत असतं? त्यांच्या रूपात ते पैसे येत असतात किंवा त्यांच्या चलनात हे रुपये येत असतात. तसेच आपल्या देशातील कंपन्यांना परदेशात गुंतवणूक करायची असल्यास परकीय चलन आवश्यक असते. आपल्याला त्यांच्या देशांमध्ये बिझनेस करायचा असेल किंवा वाढवायचा असेल तेव्हा सुद्धा आपल्याला काय लागत असतं? परकीय चलनाची गरज भासत असते. परदेशातून प्रगत तंत्रज्ञान, पेटंट्स किंवा सेवा विकत घेण्यासाठी परकीय चलन उपयोगी पडते. अशा प्रकारे त्यांनी सांगितले की परकीय चलन नेमकं कशासाठी उपयोगी असतं किंवा कशासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. देशाच्या मध्यवर्ती बँकेला अर्थात RBIला आंतरराष्ट्रीय कर्ज फेडण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी परकीय चलनाचे साठे बाळगावे लागतात. आता हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की कशासाठी परकीय चलन आपल्याकडे आपण साठवून ठेवायचं असतं की जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कर्ज आपल्यावर वाढतं, जसं की एखाद्या देशाचं आपल्यावर कर्ज असेल की आपलं त्या देशावर कर्ज असेल की खूप मोठ्या प्रमाणात, तर मग ते कर्ज फेडायसाठी परकीय चलन आपल्याकडे असणे गरजेचे असते. यानंतर पाहूता पुढची बातमी काय आहे की महाराष्ट्रातील सर्वात पहिलं आणि जुनं व्याघ्र प्रकल्प कोणतं? भारतात किती टायगर रिझर्व आहेत? व्याघ्र प्रकल्प म्हणजे टायगर रिझर्व. ज्याच्यात वाघांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यात येत असतं किंवा त्या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या वाघांना संरक्षण देण्याचं काम कोण करत असतं? शासन करत असतं. भारतात किती आहेत? 58 व्याघ्र प्रकल्प आहेत.
त्यातल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत? किती? व्हेरी गुड, 6 प्रकल्प आहेत. मग यातलं सर्वात जुनं कुठला प्रकल्प आहे असं त्यांनी काय केलेले विचारलेलं आहे. तर त्याचे ऑप्शन आहेत पेंच, ताडोबा, बोर आणि नवेगाव. ताडोबाचं अंधेरी असं संपूर्ण नाव आहे. ताडोबा अंधेरी. ऑनलाईन वाले, ऑफलाईन वाले, काय असेल याचं उत्तर? काय असेल? तुम्हाला येते का? नाही येत? अभ्यास करत जाणं. ताडोबा, याचं उत्तर काय? ताडोबा अंधेरी. महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि पहिलं जे व्याघ्र प्रकल्प आहे ते कोणतं आहे? ताडोबा अंधेरी. सर्वात अगोदर फक्त ताडोबा होतं, त्यानंतर अंधेरी त्याला जोडलं गेलं आणि 1955 मध्ये, म्हणजे 1955ला ताडोबाच होतं, 1980 ते 86च्या काळामध्ये अंधेरी त्याला जोडलं गेलं आणि त्यानंतर ताडोबा अंधेरी असं एक समान काय झालं की व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. तर पाहूता की महाराष्ट्रात 6.5 महिन्यांमध्ये 24 वाघांचा मृत्यू झालेला आहे. किती? 24 वाघांचा मृत्यू झालेला आहे. यात व्याघ्र प्रकल्पाबाहेरील सुद्धा वाघांची संख्या आहे. यात काय सांगितले? देशात वाघ संवर्धनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी वाघाच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. कारण 1 जानेवारी ते 19 जुलैपर्यंत किती वाघांचा मृत्यू झालेला आहे? तर 24 वाघांचा मृत्यू झालेला आहे. देशातील 110 वाघ मृत्यूपैकी त्यापैकी महाराष्ट्राची संख्या दुसऱ्या नंबरवर आहे. सर्वाधिक वाघांचा मृत्यू म्हणजे 38, त्यानंतर आपला 24. 38 वाघांचा मृत्यू कुठं झालेला आहे? मध्य प्रदेश येथे झालेला आहे. व्याघ्र प्रकल्पांपुरते ही आकडेवारी व्याघ्र प्रकल्पांपुरतीच मर्यादित नसून पेंच, ताडोबा, नवेगाव, नागझिरा यासारख्या व्याघ्र प्रकल्पासह चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, अमरावती आणि रामटेक या वनक्षेत्रांमध्येही नोंदवण्यात आलेला आहे. म्हणजे टायगर रिझर्व्हमधल्याच वाघांचा मृत्यू झालेला आहे अशी कुठलीही गोष्ट नसताना त्या बाहेरचे सुद्धा किंवा त्या क्षेत्राच्या बाहेरच्या क्षेत्रांतील वाघांचे सुद्धा काय झालेलं आहे? मृत्यू झालेला आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेरील आदिवासांचे संरक्षण, वन्यजीव मार्गकांचे संवर्धन, मानव वाघ संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना आणि प्रत्येक मृत्यूचे शास्त्रीय विश्लेषण यावर भर देणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते काय आहे की नेमका मृत्यू कशामुळे झालेला आहे किंवा काय कारण असावे त्यासाठी? तर काय सांगितलेलं आहे की व्याघ्र प्रकल्पाबाहेरील आदिवासांचे संरक्षण, वन्यजीव मार्गिकांचे अर्थात कॉरिडोरचे संवर्धन, मानव वाघ संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना अशा प्रकारचं काय सांगितलेलं आहे? त्यांनी विश्लेषण सांगितलेलं आहे. मृत्यू झालेल्या वाघांमध्ये बछड्यांची संख्या आहे. बछड्यांचा समावेश आहे. वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? बछडा असं म्हणत असतात. तसेच यामध्ये प्रौढ, उपप्रौढ तसेच बछडे यांचा सुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे अनेक बछड्यांच्या मृत्यूची नोंद झाल्याने भविष्यातील वाघांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. तर अशा प्रकारची आपली बातमी आहे. तर याआधी आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, म्हणजे 6 टायगर रिझर्व आहेत. त्यातला पहिला ताडोबा अंधेरी जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, जो 1993-94 मध्ये काय झालेला आहे? स्थापन झालेला आहे. आणि हा महाराष्ट्रातला सर्वात जुना आणि मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि ते वाघ दिसण्याची काय शक्यता जास्त आहे, म्हणून लोक काय करतात? ताडोबाला जास्त फिरायला जात असतात. त्यानंतर मेळघाट जो अमरावती जिल्ह्यात आहे, 1973 ते 74 महाराष्ट्रातील पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. तर महाराष्ट्रातील नसून भारतात जे पहिले 9 व्याघ्र प्रकल्प होते त्यापैकी मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प होता. त्यानंतर पेंच जो नागपूर जिल्ह्यात आहे, 1998-99 मध्ये स्थापन झालेला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर प्रसिद्ध द जंगल बुक मधील मोगलीची कथा याच परिसरावर आधारित आहे. हा जो पेंचचा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा महाराष्ट्र
आणि मध्य प्रदेश ह्या दोन्हीच्या बॉर्डरवर असणारा आहे. हा अर्धा महाराष्ट्रात येतो आणि अर्धा आपलं मध्य प्रदेशमध्ये येत असतो. त्यानंतर सह्याद्री, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी हा पश्चिम घाटातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. कुठला? पश्चिम घाटातील म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधला हा एकमेव काय आहे? व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर नवेगाव नागझिरा जो गोंदिया भंडारा जिल्ह्यात आहे. मध्य भारतातील मुख्य व्याघ्र कॉरिडोरचा भाग पक्षी आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. गोंदिया आणि भंडारा हा व्याघ्र प्रकल्पासोबत सारस पक्षासाठी सुद्धा काय आहे? प्रसिद्ध असा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सारस पक्षाची काय होत असते? गणना होत असते. त्यानंतर बोर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्वात लहान असा हा व्याघ्र प्रकल्प आहे. आपण पाहिले आता महाराष्ट्रातले 6 व्याघ्र प्रकल्प, त्यामधला पहिला ताडोबा, मेळघाट, पेंच, सह्याद्री, नवेगाव आणि बोर असे काय आहेत? 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. 2006 ते 22ची जी आकडेवारी आहे वाघांची महाराष्ट्रामध्ये, ती 16 वर्षात 103 वरून 444 वर गेली. 2006ला ती 103 होती आणि ती 2022 मध्ये 444 इतकी झालेली आहे. यानंतर पाहूता जे व्याघ्र प्रकल्पांमध्ये किंवा वाघांच्या मृत्यूवरचं महत्त्वाचं कारण आहे किंवा यास मागील कारण कुठलं आहे किंवा चिंताजनक कारण कुठले, तर मानव वन्यजीव संघर्ष. चंद्रपूर आणि भंडारा भागात वाघांची संख्या वाढल्यामुळे शेतकरी आणि वाघांमधील संघर्षाच्या घटना काय झालेल्या आहेत? वाढलेल्या आहेत. आपल्या कानावर बरेचदा अशा मागच्या 2-3 दिवसाखाली बातम्या आलेल्या आहेत की वाघाने मुलाला उचलून नेलं किंवा वाघाने कुठल्या तरी महिलेवर हल्ला केला. मग अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात, मग याला कारणीभूत काय? मग जंगलतोड होती किंवा त्यांचा जो मूळ आदिवास आहे याचं नुकसान होतं. विकासाच्या नावाखाली जी जंगले तोडली जातात, हीच कारण आहे की वन्यजीव कुठे येतात? मानवी भागामध्ये येतात किंवा जिथे मानवाच्या वस्त्या असतात तेथे ते येत असतात. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब कवड्या साप, कवड्या साप कुठे व कोणता आढळलेला आहे? म्हणजे जो कवड्या साप, जो कवड्या प्रजातीचा साप आहे, ज्याच्या अंगावर कवड्या असतात म्हणजे कवड्यांचं चित्र असतं, असं साप कुठे आढळलेला आहे सर्वात लांब? काय उत्तर असेल? पुणे, दिल्ली, केरळ का यापैकी नाही? पुढे पाहू. पुण्यात आढळला सर्वात लांब कवड्या साप. दापोडी येथील दाट लोकवस्तीच्या परिसरात जंगलातील सर्वाधिक लांबीचा बिनविषारी कॉमन इंडियन वुल्फ स्नेक म्हणजेच कवड्या साप आढळला आहे. छायाचित्रांसह वैज्ञानिक पडताळणीद्वारे या सापाची एकूण लांबी 1021 मिमी अर्थात 1.021 मीटर इतकी आहे आणि हा जगातील सर्वात लांब कवड्या साप ठरलेला आहे. तर पुणे येथे कॉमन इंडियन वुल्फ स्नेक जो आहे तो आढळलेला आहे. हाच आहे जगातला सर्वात लांब कवड्या साप. त्यासोबत आपण पाहू महाराष्ट्रात कुठल्या प्रजातीचे साप आढळतात. तर विषारीमध्ये पहिला नाग, नंतर कुरेत, त्यानंतर फुरस जे फुकतंय असं म्हणतात शेतामध्ये, त्यानंतर घोणस जो भिंतीवर किंवा मग असा सर्व बाजूला असतो, आणि बिनविषारी साप म्हणजे धामण जे सर्वकडेच असतो, कवड्या, अजगर आणि पाणी साप हे काय आहेत? बिनविषारी आहेत. अजगर बिनविषारी जरी असलं तरी खेळण्यासारखी गोष्ट नाही. पुढे पाहू, इंडिगोची जगातील सर्वात मोठी डील तब्बल 1000 इंजिन खरेदी करणार. इंडिगो जी कंपनी आहे हिनं काय केलेलं आहे? सर्वात मोठी डील केलेली आहे जी 1000 इंजिनची आहे. 1000 इंजिन त्यांनी विकत घेणार आहेत असं सांगितलेलं आहे. तर इंडिगोने नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला. इंडिगोने CFM इंटरनॅशनल या कंपनीसोबत तब्बल 1000 पेक्षा जास्त लीप 1A इंजिनचा खरेदीचा काय केलेला आहे? एक करार केलेला आहे. त्यानंतर हा CFMच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा इंजिन करार ठरलेला आहे. इंडिगो ही जी कंपनी आहे किंवा ही जी एअरलाईन आहे ही काय करणार आहे? CFM इंटरनॅशनल कडून काय करणार आहे? लीप 1A नावाचं जे इंजिन आहे ते 1000च्या संख्येमध्ये विकत घेणार आहे.
त्यानंतर F-10 एअरबस A320 निओ कुटुंबातील विमानांना ऊर्जा देतील. तर या करारानुसार हे जे इंजिन विकत घेतलेले आहेत तर हे F-10 एअरबस आणि A320 निओ कुटुंबातील विमानांना काय करणार आहे, ऊर्जा देणार आहे. आजतागायत झालेले जितके काही करार आहेत मोठे हे सांगितलेले आहेत की इंडिगोचा 2026चा आहे जो 1000हून अधिक इंजिनी विकत त्यांनी घेणार आहेत. त्यानंतर एअर इंडियाचा 800, कतार एअरवेजचा 210, त्यानंतर इंडिगोचाच 620 आणि एमिरेट्स यांनी 50 विमानांसाठी इंजिने घेतली आणि त्यासोबत एमिरेट्सचा पुन्हा 150 विमानांसाठी इंजिन घेतलेला आहे. अशा प्रकारचा सर्वाधिक करार करण्यात आलेला आहे. यानंतर पाहता बेटा पिक्टोरिस बी हाइड अँड सीक. Astronomers have discovered a faint elusive planet orbiting a young star after more than a decade of cosmic hide and seek. In an usual twist, two groups working independently detected the cold gas giant a few days apart late last year using different telescopes. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो बेटा पिक्टोरियस बी जो आहे प्लॅनेट हो सापडलेला आहे आणि ह्या दोन वेगवेगळ्या संशोधकांच्या संस्थांनी हा सापडलेला आहे. तर त्यांनी स्वतःचा विविध अशा टेलिस्कोपच्या द्वारे काय केलेला आहे, हा कोल्ड गॅस जायंट असा काय म्हणतात त्याला ग्रह सापडलेला आहे. अ स्कॉटिश अँड जर्मन लेड टीम स्पाइड द न्यू प्लॅनेट अराउंड द स्टार बेटा पिक्टोरिस यूजिंग European Southern Observatory very large telescope in Chile the dug through archives to confirm its orbit. म्हणजे की डग थ्रो यांनी काय केलं, आर्चिव्स टू कन्फर्म इट्स ऑर्बिट केलेली आहे. यानंतर पाहता की बेटा पिक्टोरियल बी नसून हा डी आहे असं सांगण्यात येत आहे. या नव्या ग्रहाचा शोध लागलेला आहे. 11 वर्ष लपलेला ग्रह जगातील दोन टीम्सनी काही दिवसांच्या फरकांवर काय केलेला आहे की काही दिवसांच्या फरकांवर हा ग्रह स्वतंत्रपणे शोधलेला आहे. तर पहिली टीम कुठली, स्कॉटिश आणि जर्मन इथली जी युरोपियन साऊथर्न ऑब्झर्वेटरीची व्हेरी लार्ज टेलिस्कोप VLT द्वारे तपासणी करण्यात आलेली आहे. आणि काही दिवसाच्या अंतरांवर नासाची जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप याद्वारे काय केलेलं आहे, कॅलिफोर्नियाचं नेतृत्व असलेली यांनी या ग्रहाचा शोध लावलेला आहे. तर याचा आकार आणि वजन गुरुग्रहापेक्षा किंचित मोठा आणि 2.4 पट अधिक वजनाचा हा आहे. गुरुग्रह जो आहे याच्यापेक्षा काय आहे, हा थोडासा मोठा आहे असं सांगण्यात येत आहे. याचा भ्रमणकाळ अर्थात ऑर्बिटल पिरियड काय, या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 11 वर्ष लागतात. आपण भूगोलामध्ये शिकलेलो आहोत की चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला किती वेळ लागतो, पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो, कळलं. तसंच या ग्रहाचा एक चक्कर मारण्याचा कालावधी किती आहे, तर 11 वर्ष इतका आहे. हा इथून जर इतका फिरत असेल तर हा 11 वर्ष एवढा काळ घेऊन फिरत असतो. हा पृथ्वीवरील थेट छायाचित्रित केलेला आजवरचा सर्वात अंधुक ग्रह आहे. महत्वाचं आहे. हा एक महाकाय वायूचा ग्रह आहे. हा गॅस जायंट अर्थात वायूपासून बनलेला सर्वात मोठा ग्रह आहे. हा हे पण महत्वाचं आहे. बी आणि सी हे दोन ग्रह आधीपासून माहिती होते. आता डी हा तिसरा ग्रह सापडलेला आहे. बी आणि सी हा ग्रह ऑलरेडी माहित होता, आता हा तिसरा डी असं सांगण्यात येत आहे. तर नाव काय याचं, बेटा पिक्टोरिस. पृथ्वीपासून अंतर याचं काय 63 प्रकाश वर्ष. प्रणालीचं वय काय तर 2 ते 2.3 कोटी वर्ष. आपल्या सूर्यमालेपेक्षा अत्यंत तरुण असा ग्रह काय आहे, हा ग्रह आहे. आपले जे सूर्यमालेमध्ये जेवढे ग्रह आहेत यांच्यापेक्षा लहान असणारा किंवा तरुण असणारा हा ग्रह आहे. पुढे पाहू.
क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी भारत सरकारने डी गुकेशला जानेवारी 2025 मध्ये कोणत्या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे? डी गुकेश कोण आहे? कोण आहे डी गुकेश? माहिती आहे? जगातला सर्वात तरुण बुद्धिबळ खेळाडू. एक मिनिट. जगातील सर्वात तरुण असा बुद्धिबळ खेळाडू हा आहे. तर याला कुठला पुरस्कार भेटलेला आहे क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च कामगिरीसाठी? पुढे पाहू. प्रनेश बाउन्सेस बॅक टू स्टन गुकेश. हा जो प्रनेश आहे याने गुकेश यांना हरवलेलं आहे. जगातला सर्वात तरुण असणारा हा बुद्धिबळ खेळाडू कोण? डी गुकेश. याला कोणी हरवलेला आहे? प्रनेश नावाच्या एका खेळाडूने. डी गुकेश निर्विवाद जागतिक बुद्धिबळ विजेता आहे. याला आत्तापर्यंत 4 पुरस्कार भेटलेले आहेत किंवा त्याची अशी 4 पुरस्कारांची कामगिरी आहे. तर पहिली कुठली? तर कॅन्डिडेट्स टूर्नामेंट विजेता एप्रिल 2024 मध्ये टोरॅटो येथे झालेल्या कॅन्डिडेट स्पर्धा त्याने जिंकलेली आहे. महत्त्वाचं आहे. करंट अफेअर्स अवघड जाणाऱ्या मुलांनो लक्षात घ्या. लक्षात राहत नाही असं म्हणू नका. लिहून घेत चला. नोट्स तर तुम्हाला भेटून जातील पण तुमच्या स्वतःच्या सेल्फ हँड रिटन नोट्स असणं गरजेचं आहे. त्यामध्ये डी गुकेश हा पॉईंट तुमचा असावा कारण हे ताजी बातमी आहे 2024-25 ची जी आपल्या पेपरमध्ये येऊ शकते. सो लक्ष द्या. तर कॅन्डिडेट्स टूर्नामेंट विजेता आहे हा 2024चा. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणारा इतिहासातील सर्वात तरुण असा खेळाडू हा आहे. यानंतर ऐतिहासिक विश्वविजेतेपद याने जिंकलेले आहे. सिंगापूर येथे झालेल्या किताबी लढतीच्या 24व्या बाजीत डिनू लिरेनचा याने काय केलेला आहे? पराभव केलेला आहे आणि हा विश्वविजेता बनलेला आहे. त्यानंतर दुसरा हा तरुण ग्रँडमास्टर झालेला आहे. वयाच्या अवघ्या 12 वर्ष 7 महिन्यांनी 17व्या दिवशी ग्रँडमास्टर ही पदवी त्याने मिळवलेली आहे. यानंतर जे विश्वनाथन आनंद आहेत यांचं त्याने काय केलेलं आहे? टार्गेट मोडलेलं आहे किंवा यांचा विक्रम त्याने मोडलेला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये थेट FIDE रेटिंगमध्ये महान विश्वनाथन आनंद यांच्या 37 वर्षाच्या वर्चस्वाला मागे टाकत भारताचा अव्वल नंबरचा हा खेळाडू झालेला आहे. कोण? डी गुकेश. 2026 मध्ये त्याची सद्यस्थिती काय आहे? तर चेन्नई ग्रँड मास्टर्सच्या स्पर्धेमध्ये झालेल्या काही कठीण सामन्यानंतर आणि प्रनेश कडून मिळालेल्या पराभवानंतर त्याचं सध्याचं लाईव्ह क्लासिकल रेटिंग किती आहे? 2713.0 च्या आसपास आहे. तो अजूनही टॉप 30 जगातले जे टॉप 30 खेळाडू आहे याच्यामध्ये आहेत त्याचा समावेश आहे. वयाच्या 18 वर्षी जागतिक बुद्धिबळ विजेता ठरलेला आहे हा आणि याला क्रीडा क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2025 जानेवारी 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? डी गुकेशला जानेवारी 2025 मध्ये कुठला पुरस्कार भेटलेला आहे? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. याच्यात बातमी तर खूप लहान अक्षरात लिहिलेली बट पुढे सांगतो मी. पुढे दिलेली अरुणाचल प्रदेशातील लोहित नदीच्या खोऱ्यात उभारल्या जाणाऱ्या 1200 मेगावॅट क्षमतेच्या कालाई 2 जलविद्युत प्रकल्प केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने मंजूर केलेला आहे. हे या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. तर कुठला? अरुणाचल प्रदेशातील कुठल्या नदीवर? लोहित नदीच्या खोऱ्यात. तर 1200 मेगावॅटचा कुठला? कालाई 2 हा जलविद्युत प्रकल्प कोणी मंजूर केला? केंद्र सरकारच्या
पर्यावरण मंत्रालयाने. या प्रकल्पाच्या पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवालात व्हाईट बेलिड हेरॉन या अत्यंत दुर्मिळ, कुठल्या, व्हाईट बेलिड हेरॉन या अत्यंत दुर्मिळ पक्षाच्या अस्तित्वाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. हा जर पक्षी त्या प्रदेशाच्या आजूबाजूमध्ये वास्तव्यास असेल किंवा त्याच जागी जर तो वास्तव्यासाठी असेल तर मग साहजिकच आहे की या प्रकल्पामुळे त्याच्या आवासावर म्हणा किंवा त्याच्या संख्येवर प्रभाव पडणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील 33,000 पेक्षा जास्त तोडली जाणार आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गाचं नुकसान करणं हे शासनाचं काम आहेच. यानंतर हा पक्षी जगातील सर्वात दुर्मिळ आणि लाजाळू पक्ष्यांपैकी एक आहे. IUCNच्या लाल सूचीनुसार 2007 पासून हा पक्षी अति धोकादायक श्रेणी समाविष्ट झालेला आहे. लुप्त पावणाऱ्या जातींमध्ये हा पक्षी आलेला आहे. कदाचित किंचितच अशा प्रमाणात काय असेल की हे पक्षी अस्तित्वात असतील. पुढे काय सांगितले, वन्यजीव अभ्यासकांच्या मते संपूर्ण भारतात या पक्ष्यांची संख्या केवळ 6 ते 9 इतकीच उरली आहे. किती कमी संख्या आहे, 6 ते 9. वाघ तरी ॲटलिस्ट 444 आहेत भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत, महाराष्ट्रामधले सांगतोय, भारतामधले बहुतेक ते. पण ह्या पक्ष्यांची संख्या फक्त 6 ते 9 एवढी बोटावर मोजणे इतकीच राहिलेली आहे. हा जो प्रकल्प आला ज्यामुळे 33,000 झाडांचं नुकसान होणार आहे, ह्या नुकसानामुळे ह्या 6 ते 9 ह्या ज्या पक्षाची आहे किंवा हे 6 ते 9 राहिलेली जी संख्या आहे ही पण लुप्त होऊन जाईल आणि हा जो पक्षी आहे हा काय होईल, लुप्त होऊन जाईल. कुठला, व्हाईट बेलिड हेरॉन. हे पक्षी सुमारे 4 फूट उंच असतात. ते जलद वाहणाऱ्या नद्यांच्या उथळ पाण्यात तासनतास शांत उभे राहून माशांची शिकार करतात. मानवी हस्तक्षेप किंवा नदीच्या प्रवाहातील बदलांमुळे हे पक्षी तो भाग कायमचा सोडून देतात. माणसांनी इंटरप्ट केल्यामुळे हे ते भाग सोडून जात असतात. या पक्षाला भारतातील वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या परिशिष्ट 1 अंतर्गत सर्वोच्च कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. कुठल्या, वन्यजीव संरक्षण कायदा 1972. मागच्या 7-8-9 दिवसांखाली जे करंट अफेअर्स झालेले आहेत त्यामध्ये संपूर्ण पर्यावरणीय कायदे सांगितलेले आहेत. कुठले, पर्यावरणीय. त्या पर्यावरणीय कायद्यांमध्ये वन्यजीव कायद्यांचा सुद्धा समावेश आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. हे पक्षी अरुणाचल प्रदेशातील नाओदेहिंग, लाहम, लोहित या 3 नद्यांच्या परिसरात राहतात. महत्त्वाचं आहे, नदी आहे, युनिक नाव आहे, त्यातल्या त्यात भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचं आहे, लिहून घ्या. हा पक्षी अरुणाचल प्रदेशातील नाओदेहिंग, लाहम आणि लोहित या नद्यांच्या परिसरामध्ये राहतात. आता हे IUCN काय आहे, ज्याने ह्या पक्षाला कुठल्या अति धोकादायक श्रेणीमध्ये टाकलेला आहे किंवा यांची जी संख्या आहे ही 6 ते 9 इतकीच राहिलेली, ही काही दिवसानंतर संपुष्टातच येईल या श्रेणीमध्ये टाकलेला आहे. तर हे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर असं याचं नाव आहे. 5 ऑक्टोबर 1948 फ्रान्समध्ये याची स्थापना झालेली आहेत. आणि याचे सदस्य कोण आहेत तर जगातील सरकारी संस्था, गैरसरकारी संस्था, हजारो शास्त्रज्ञ व तज्ज्ञ यांचा काय आहे, यांच्या सदस्यत्वामध्ये समावेश आहे. हे रेड लिस्ट जाहीर करतात. धोक्यात आलेल्या सजीव प्रजातीच्या जागतिक स्तरावर यादी प्रकाशित करत असतात. असे सजीव ज्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असते किंवा त्यांची संख्या लुप्त पावत आलेली असते, यांना रेड लिस्टमध्ये टाकून त्यांचं संवर्धन करायचं काम कोण करत असतं तर IUCN हे काम करत असतं. निसर्गाचे संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत व शहाणपणाने वापर सुनिश्चित करणे. शाश्वत आणि शहाणपणा म्हणजे चांगला आणि पाहिजे तेवढंच गरजेपुरताच उपयोग करणे. शाश्वत म्हणजे गरजेपुरताच उपयोग करणे असं त्याचं म्हणणं असतं. तर याची जी रेड लिस्ट आहे तर ही पहा, X जी नामशेष होण्यावर आहे, EW वन्य स्वरूपात नामशेष,
त्यानंतर CR अत्यंत धोक्यात, जो आपला आत्ताचा पक्षी आहे. त्यानंतर EN जे धोक्यात आहेत, VU जे असुरक्षित आहेत, NT म्हणजे कमी धोका आणि LC म्हणजे कमी काळजी, जास्त काळजी करण्याचं काय त्याचं कारण राहत नाही. तर ह्या रेड लिस्टचं वर्गीकरण कशा पद्धतीनं होतं, तर एक्सटिंक्ट अर्थात नामशेष झालेले, जसं की हा डोडो पक्षी आहे, हा नामशेष झालेला आहे. या प्रजातीचा शेवटचा सजीवही पृथ्वीवरून नष्ट झालेला आहे, तो संपुष्टात आलेला आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं अस्तित्व इथं स्थापन नाही. त्यानंतर काय, तर EW अर्थात एक्सटिंक्ट इन द वाईल्ड, जंगलातून नामशेष झालेले किंवा वनातून हे नामशेष झालेले प्राणी आहेत, जसं की पर्शियन चित्ता किंवा आशियाई चित्ता. हे जीव केवळ प्राणी संग्रहालयात किंवा मानवी देखरेखीखालीच असतात. प्राणी संग्रहालयामध्ये झूमध्ये जे काही प्राणी असतात हे त्यासाठीच असतात. त्यानंतर अति धोकादायक क्रिटिकली इंडेंजर्ड अर्थात CR नामशेष होण्याचा तीव्र धोका असलेली काय असते, ही प्रजाती असते, जसं की आपलं माळढोक पक्षी किंवा व्हाईट बेलिड हेरॉन नावाचा पक्षी. त्यानंतर धोकादायक वाघांची, आशियाई हत्तींची संख्या, जसं की आपण आत्ता पाहिलं की महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण किती आहे, 24 इतकं आहे आणि मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे, किती, 38 इतकं आहे. यानंतर धोका असुरक्षित ज्यांची संख्या वेगाने घटत आहेत, जसं एकशिंगी गेंडा, यानंतर धोक्याच्या जवळपास आहेत. चित्ता सध्या सुरक्षित आहेत पण लवकरच ते असुरक्षित होऊन काय होईल, त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल. कमी चिंताजनक मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले प्राणी किंवा मुबलक प्रमाणात जास्त प्रमाणात असणाऱ्या प्रजाती कुठल्या, कावळा चिमणी. कावळा चिमणी सध्या पाहायला सुद्धा भेटत नाही, तरी पण तो कमी चिंताजनक या घटकामध्ये येतो. यानंतर DD अर्थात माहितीचा अभाव, ज्यांच्याद्वारे पुरेशी वैज्ञानिक माहिती उपलब्ध नसते. आणि त्यानंतर मूल्यांकन न केलेले, ज्यांच्या धोक्याचा अद्याप अभ्यासच केलेला नाही, जसं की कीटक असतील किंवा जीवजंतू असतील, अनेक कीटक आणि सूक्ष्मजीव. पुढे पाहू, MP असेंब्ली पासेस UCC बिल वाया व्हॉइस वोट ॲमिड प्रोटेस्ट बाय काँग्रेस MLAs. MPच्या असेंब्लीनं काय केलेलं आहे, UCC हा जो बिल आहे किंवा UCC जो ॲक्ट आहे हा लागू केलेला आहे. UCC म्हणजे काय, तर समान नागरी कायदा. आता मागं मी तुम्हाला असा प्रश्न विचारलेला होता की समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे का, तर काहींचं असं म्हणणं होतं की हो आणि काहींचं असं म्हणणं होतं की नाही. हो वाल्यांचं म्हणणं आणि नाही वाल्यांचं म्हणणं एकाच घटकावर टिकलेलं होतं आणि ह्या एका घटकावर टेकून त्यांनी 2 उत्तरे दिली होती. पण तुम्हाला जसं वाटतं तसा हा समान नागरी कायदा नाहीये. समान नागरी कायदा म्हणजे काय, तर जातीनिहाय कायदे नसू नयेत, धर्मनिहाय कायदे नसू नयेत किंवा वैयक्तिक कायदे नसू नयेत. ह्या सर्व घटनांसाठी कुठल्या कुठल्या, मग प्रॉपर्टीचं वाटणीकरण असेल का, म्हणजे समानता म्हणा, सोप्यात सोपं समानता म्हणा. त्याच्यानंतर जो बहुविवाह पद्धती आहे किंवा त्याच्यानंतर तलाक आहे मुस्लिम धर्मांमध्ये किंवा इतर कुठल्या धर्माचे विविध कायदे असतील, हे कुठलेही न बाळगता संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये एकच कायदा असेल जो सर्व जाती धर्मांसाठी समान असा असणार आहे. म्हणजे काय, तर UCC ॲक्ट. हां, तर काय सांगितलेलं की मध्य प्रदेश समान नागरी संहिता विधेयक 2026 तोंडी मतदानाने काय झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे. कुठलंही विधेयक पास करायचं असेल तर त्याच्यासाठी काय होत असतं, मतदान होत असतं. बहुमत आलं तर मग तो मंजूर झाला असं सांगण्यात येतं. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर काय होतं की तो कायदा त्या राज्यामध्ये किंवा भारतामध्ये लागू होत असतो. हा कायदा अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणि मूलभूत हक्काचे उल्लंघन करण्यासाठी आणला आहे असं कुणाचं म्हणणं आहे की विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. असो तो आपला विषय नाही. तर भारतातील 4थी राज्य आहे जिथे UCC विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे. त्यातलं पहिलं गोवा, उत्तराखंड, आसाम आणि आत्ता मध्य प्रदेश असे 4 राज्य आहेत. मग यात प्रमुख तरतुदी कुठल्या, बहुपत्नीत्व आणि हलालावर बंदी. जे इस्लामिक कायदे आहेत, बहुपत्नीत्व, इस्लामिक कायद्यामध्ये विशिष्ट अटींवर बहुपत्नीत्व करण्यास
जास्तीत जास्त 4 पत्नी ही अशी मर्यादा आहे असं सांगण्यात आलेलं आहे इस्लामिक कायद्यांमध्ये. त्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिप नोंदणी अनिवार्य, 1 महिन्याच्या आत नोंदणी बंधनकारक, विवाहित असताना जोडीदाराला फसवल्यास 5 वर्षाची शिक्षा, महिला असेल किंवा पुरुष असेल. विवाह आणि घटस्फोट नोंदणी अनिवार्य, लग्न आणि घटस्फोटाची नोंदणी गाव पातळीपर्यंत अनिवार्य आहे. आणि त्यानंतर समान वारसा हक्क, समानता, लैंगिकता न बाळगता किंवा लैंगिक भेद न करता संपूर्ण समानतेच्या वातावरणामध्ये हक्क देणे, जसं की सर्व धर्मातील महिला पुरुष आणि दत्तक मुलं, दत्तक विधी जी असते किंवा दत्तक मुलं घेण्याचा जो काय असो, कुणाला जर मूल दत्तक घ्यायचं असेल तर त्यांना काय करायचं असतं की वेगवेगळे कायदे लागू असतात, तसं न करता सर्वांना एकच कायदा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये आदिवासी समाजाला सवलत भेटलेली आहे. कुणाला? आदिवासी समाजाला. संविधान कलम 342 आणि 366 25 अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जमातींना या कायद्याच्या कक्षेतून सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजेच आदिवासी समाज वगळता त्या भागातला इतर सर्व समाजाला, सर्व धर्मांना, सर्व जातींना हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. तर मागच्या काही दिवसांमध्ये अशी बातमी होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कायदा लागू करण्याची चर्चा होत आहे किंवा मसुदा तयार झालेला आहे. त्यासाठी किती जणांची कमिटी नोंदवली होती, तयार झाली? 9 जणांची. 9 का 7? उद्या सांगा. 9 का 7? आणि रंजिता देसाई ह्या ज्या होत्या, ह्या त्या मसुदाच्या काय होत्या? अध्यक्षा होत्या. तर भारतातील समान नागरी संहिता, युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे जे 4 राज्य आहेत त्यापैकी पहिलं आहे गोवा. गोव्यात हा कायदा स्वातंत्र्य काळाच्या अगोदरपासून आहे, स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे. 1867च्या पोर्तुगीज नागरी कायद्यानुसार हा लागू करण्यात आलेला आहे. सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकच कौटुंबिक कायदा असणारे भारतातील दीर्घकाळापासूनचे एकमेव राज्य आहे. गोव्यामध्ये सर्वात अगोदर हा कायदा लागू झाला. कधी? तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1867 मध्ये पोर्तुगीजांनी हा कायदा काय केलेला आहे? लागू केलेला आहे. यानंतर उत्तराखंड महत्त्वाचं आहे, ताजी बातमी आहे, 25ची आहे म्हटल्यावर. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अधिकृतपणे स्वतःच्या नवीन UCC कायदा पूर्णपणे लागू करणारं हे पहिलं राज्य आहे. कुठलं? उत्तराखंड. आणि 27 जानेवारी 2025 पासून हा कायदा तेथे काय केलेला आहे? लागू करण्यात आलेला आहे. यानंतर गुजरात विधानसभेत 24 मार्च 2026 रोजी अधिकृतपणे समान नागरी संहिता विधेयक मंजूर केलेले आहे. उत्तराखंड नंतर कुठल्या राज्याने जर हा कायदा लागू केलेला आहे तर तो आहे गुजरात. कधी? 24 मार्च 2026. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आसाम विधानसभेने 29 मे 2026 रोजी आसाम समान नागरी संहिता विधेयक 2026 मंजूर केलेलं आहे. उत्तर पूर्व ईशान्य भारतातील पहिले राज्य ज्यामध्ये स्थानिक आदिवासी जमातींना या कायद्यातून वगळण्यात आलेलं आहे. ईशान्य भारतातील किंवा उत्तर पूर्व भारतातील काय आहे? हे पहिलं राज्य आहे ज्यांनी UCC ॲक्ट हा काय केलेला आहे? लागू केलेला आहे. यानंतर मध्य प्रदेश 21 जुलै 2026 रोजी विरोधकांच्या गदारोळात UCC विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपली ही बातमी. आणि याचे उद्दिष्ट काय? तर सर्वांना समान वैयक्तिक कायदे, महिला, पुरुष आणि मुलांना समान हक्क, कौटुंबिक कायद्यांना एक समानता, राष्ट्रीय एकात्मक आणि सामाजिक न्याय देण्यात येईल. कुठल्याही प्रकारचे जातीनिहाय, धर्मनिहाय कायदे नसून किंवा कुणालाही लिंगभेद, जातीभेद न होऊन सर्व जनतेसाठी, सर्व लोकांसाठी, कुणाला वगळता? आदिवासी समाजाला वगळता हा कायदा काय झालेला आहे? लागू करण्यात आलेला आहे. हे जे 4ही राज्य आहेत हे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे आहेत. त्यातल्या त्यात 25-26 या 2 वर्षांमध्ये ह्या बातम्या घडलेल्या आहेत, घटना घडलेल्या आहेत. सो तुमच्या वहीत असणं गरजेचं आहे. नोट्स तुम्हाला भेटून जातील. थँक्यू. तर आपला हा व्हिडिओ, आपलं लेक्चर इथे संपलेलं, आजचं सेशन इथे संपलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. त्यातल्या त्यात काही अडचण आलेली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. संगम तुमच्यासोबत नेहमी तत्परतेने उभे आहे. धन्यवाद.